प्राचीन योग परंपरेमध्ये अष्टमहासिद्धींपैकी एक अत्यंत गूढ आणि प्रभावशाली सिद्धी आहे महिमा सिद्धी. महिमा म्हणजे महानता, विस्तार, विराटता. ही केवळ शरीर मोठे करण्याची शक्ती नाही, तर स्वतःची उपस्थिती, प्रभाव, चेतना आणि दृष्टी विशाल करण्याची शक्ती आहे. आधुनिक नेतृत्वामध्ये महिमा सिद्धीचा अर्थ कोणताही चमत्कार नाही. याचा खरा अर्थ असा आहे, तुमची उपस्थिती तुमच्या पदापेक्षा मोठी आहे का? तुमची दृष्टी तुमच्या भीतीपेक्षा मोठी आहे का? तुमचा प्रभाव तुमच्या नावापेक्षा मोठा आहे का? हेच नेतृत्व आहे. खरा नेता खोलीत येतो तेव्हा तो आवाज करत नाही. खरा नेता खोलीतील ऊर्जा बदलतो. अशा व्यक्तीच्या उपस्थितीत लोकांना स्थिरता जाणवते, लोकांना दिशा मिळते, लोकांना विश्वास वाटतो. हीच आधुनिक महिमा आहे. अनेक लोकांकडे अधिकार असतो, पण फार थोड्यांकडे प्रभावी उपस्थिती असते. अनेक लोक आदेश देतात, पण फार थोडे प्रेरणा देतात. अनेक लोक व्यवस्थापन करतात, पण फार थोडे लोकांना उंचावतात. महिमा सिद्धी एक गोष्ट शिकवते. नेतृत्व म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा इतका विस्तार करणे की बाहेरील जग आपोआप बदलू लागते. लहान मन संघर्ष निर्माण करते, विस्तृत मन उपाय शोधते. संकीर्ण विचार अडथळे पाहतो, विराट विचार संधी पाहतो. अहंकारी मन प्रतिक्रिया देते, जागरूक नेता उत्तर देतो. हीच महिमेची पहिली शिकवण आहे. संस्था मोठी करण्यापूर्वी स्वतःचा विचार मोठा करा. कारण व्यवस्था आधी वाढत नाही, आधी नेता वाढतो. कुटुंब आधी शांत होत नाही, आधी नेता शांत होतो. टीम आधी एकत्र येत नाही, आधी नेता स्वतःच्या भावनांपेक्षा मोठा होतो. हीच दैनंदिन जीवनातील महिमा आहे. जीवनात अनेकदा छोट्या छोट्या घटना आपल्याला लहान बनवण्याचा प्रयत्न करतात. कठोर कर्मचारी, अवघड ग्राहक, मत्सरी मित्र, घरातील गैरसमज, व्यवसायातील उशीर, विश्वासघात, हे सर्व तुमच्या महिमाभावाची परीक्षा घेतात. प्रश्न हा नाही की समस्या किती मोठी आहे. प्रश्न हा आहे, तुम्ही त्या समस्येपेक्षा मोठे आहात का? कोणी तुमचा अपमान केला, लहान मन लगेच प्रतिक्रिया देते. महिमा सांगते, अपमानापेक्षा मोठे बना. कोणी तुमच्यावर शंका घेतली, लहान मन असुरक्षित होते. महिमा सांगते, दुसऱ्यांच्या मतांपेक्षा मोठे बना. जीवन अनिश्चित झाले, लहान मन घाबरते. महिमा सांगते, परिस्थितीपेक्षा मोठे बना. हेच नेतृत्व तंत्र आहे. नेतृत्व तंत्र म्हणजे तुम्ही प्रत्येक ऊर्जेशी लढत नाही, तर स्वतःची ऊर्जा इतकी उंचावता की नकारात्मकता आपोआप लहान पडते. महिमा सिद्धी सांगते, तुमची चेतना इतकी विशाल झाली पाहिजे की लहान गोष्टी तुम्हाला हलवू शकणार नाहीत. नदी दगडांमुळे थांबत नाही, ती त्यांच्या भोवती वाहते. डोंगर वारेशी वाद घालत नाही, तो स्थिर उभा राहतो. आकाश ढगांमुळे त्रासून जात नाही, ते त्यांना सामावून घेतं. हीच महिमा नेतृत्व आहे. जितकी मोठी चेतना तितक्या लहान समस्या, जितकी लहान चेतना तितक्या मोठ्या समस्या. म्हणून काही लोक दबावाखाली तुटतात आणि काही लोक दबावाखाली अधिक मजबूत होतात. कारण एक आकुंचन पावतो, दुसरा विस्तारतो. महिमा सांगते, विस्तार म्हणजेच शक्ती. आधुनिक नेतृत्वात महिमा सिद्धी 5 प्रकारे वापरता येते. आपल्या दृष्टीचा विस्तार करा. फक्त आजचा विचार करू नका. विचारा, 5 वर्षांनी मी कुठे असेन? 10 वर्षांनी माझी संस्था कुठे असेल? माझ्या नेतृत्वामुळे किती लोक बदलतील? लहान लोक जगण्याचा विचार करतात, मोठे लोक वारशाचा विचार करतात. हीच महिमा. भावनिक क्षमता वाढवा. टीका सहन करू शकता का? यशात नम्र राहू शकता का? अपयशात तुटता न येता पुढे जाऊ शकता का? हीच भावनिक महिमा. ऐकण्याची क्षमता वाढवा. लहान नेते फक्त बोलतात, महान नेते ऐकतात. जेव्हा तुम्ही मनापासून ऐकता, लोकांना आदर वाटतो आणि जिथे आदर असतो तिथे निष्ठा निर्माण होते. करुणेचा विस्तार करा. प्रत्येक व्यक्ती फक्त त्याच्या वर्तनाने ओळखली जात नाही. कधी कर्मचारी आळशी नसतो, तो थकलेला असतो. कधी जीवनसाथी कठीण नसतो, तो न ऐकला गेलेला असतो. कधी मूळ हट्टी नसते, त्याला फक्त लक्ष हवे असते. महिमा म्हणजे वरवरच्या पलीकडे पाहणे. आत्म्याचा विस्तार करा. आतून विस्तार नसेल
तर बाहेरचे यश धोकादायक ठरते. पैसा विवेकाशिवाय लोभ, शक्ती जागरूकतेशिवाय नियंत्रण, यश नम्रतेशिवाय पतन. महिमा सांगते, आधी आत्मा विस्तृत करा, नंतर जग. दैनंदिन महिमा नेतृत्व साधना. दररोज सकाळी 7 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा की तुमचे हृदय विस्तारत आहे. तुमची ऊर्जा संपूर्ण खोलीत पसरत आहे. तुमची चेतना आकाशासारखी विशाल होत आहे. मग मनात म्हणा, मी भीतीपेक्षा मोठा आहे, मी टीकेपेक्षा मोठा आहे, मी परिस्थितीपेक्षा मोठा आहे, माझी दृष्टी आजच्या समस्येपेक्षा मोठी आहे. दिवसभरात तणाव आला तर स्वतःला विचारा, मी आत्ता आकुंचन पावत आहे की विस्तारत आहे? हा एक प्रश्न तुमचे नेतृत्व बदलू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी विचारा, आज मी कुठे लहान झालो, उद्या मी कुठे मोठा होऊ शकतो? हाच सराव हळूहळू महिमा सिद्धीला नेतृत्वात बदलतो. कारण नेतृत्व एका दिवसात तयार होत नाही. नेतृत्व म्हणजे दररोज थोडासा विस्तार. आजची दुनिया आवाजाला महत्त्व देते, पण खरे नेतृत्व उपस्थितीत असते. आजची दुनिया नियंत्रणाला महत्त्व देते, पण खरे नेतृत्व चेतनात असते. आजची दुनिया प्रतिमेला महत्त्व देते, पण खरे नेतृत्व अंतर्गत विराटतेत असते. महिमा सिद्धी आपल्याला आठवण करून देते, महान तो नाही जो इतरांना लहान करतो, महान तो आहे जो स्वतः आतून विशाल होतो. आणि जेव्हा तुम्ही आतून विशाल होता, तुमच्या शब्दांना वजन येते, तुमच्या शांततेला अर्थ मिळतो, तुमच्या निर्णयांना विश्वास मिळतो, आणि तुमच्या जीवनाला दिशा मिळते. हीच महिमा, हेच नेतृत्व, हेच तंत्र. आणि जो नेता आतून विस्तारायला शिकतो, त्याला बाहेरची कोणतीही मर्यादा थांबू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.